हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या ऑनआयसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. 17 एप्रिल 2026 ला भारताच्या संसदेतील लोअर हाऊसमध्ये म्हणजे अर्थातच लोकसभेमध्ये एक बिल सादर करण्यात येतं. 131वा घटना दुरुस्ती विधेयक. तुम्हाला माहित आहे की या बिलला जनरली महिला आरक्षणासोबत आपण जोडून पाहतोय आणि ते बिल मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये फेलियर जातं. ते बिल पास होत नाही आणि त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे त्यासोबत जोडलेला परिसीमन आयोग. ते बिल ठेवण्यात आलेलं होतं, त्यामध्ये 3 बिल क्लब करण्यात आलेले होते आणि त्यातच महत्वाचं हे परिसीमन आयोगा रिलेटेड किंवा लोकसभेतील जागा वाढवण्यासंदर्भात जे बिल होतं, या बिलमुळं मोदी सरकारला काय केलेलं आहे, सामोरं जावं लागलेलं आहे. हे बिल फेलियर त्या ठिकाणी झालेलं आहे आणि नेमकं त्याच दृष्टिकोनातून हा परिसीमन आयोग म्हणजे काय आणि हे लोकसंख्या आहे की राजकारण आहे, याच अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि हा परिसीमन आयोग परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि सोबतच विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून आपण समजून घेणार आहोत काय आहे परिसीमन आयोग. बघा, या बिलाला तमिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहे एम.के. स्टॅलिन यांनी विरोध केलेला होता आणि पब्लिकली त्यांनी ते बिल काय आहे जाळलेलं होतं. तो महत्वाचा आहे की यामध्ये काही राजकारण होताना दिसतंय का, की हे फक्त लोकसंख्येनुसार ही काळाची गरज आहे हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. सर्वात आधी आपल्याला डिलिमिटेशन म्हणजे काय हे समजून घेणं अपेक्षित आहे. बघा, हा भारताचा नकाशा आहे. यामध्ये छोटे छोटे तुम्हाला मतदारसंघ दिसत आहे आणि याच मतदारसंघाशी रिलेट करणारा आहे हा परिसीमन आयोग, ज्याला आपण डिलिमिटेशन कमिशन म्हणतो. तर बघा, सगळ्यात आधी आपण समजून घेऊया परिसीमन आयोग म्हणजे काय. तुम्हाला इथे 3 चित्र दिसत आहेत, ठीक आहे. यामध्ये बघा, हा मी इथे महाराष्ट्राचा नकाशा यूज केलेला आहे, ज्यामुळे आपल्याला काय हे थोडंसं लिंक करता येईल आणि समजून घेता येईल. तर यामध्ये शिरूर दिसतोय आपल्याला, अहमदनगर दिसतोय, इकडे गडचिरोली, चंद्रपूर असे विविध मतदारसंघ दिसत आहेत. मग काय असतात मतदारसंघ, तर आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं निवडणुका. आणि निवडणुकामध्ये उमेदवार उभे राहत असतात. हे उमेदवार कुठून उभे राहतात, तर त्यांच्या मतदारसंघातून ते उभे राहत असतात आणि हाच मतदारसंघ तुम्हाला या ठिकाणी दिसून येतो. येते लक्षामध्ये. सो या मतदारसंघाच्या ज्या सीमा आहे, आता यांच्या बाउंड्रीज कोण ठरवत असतात, त्या बाउंड्री ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तो अधिकार असतो परिसीमन आयोगाला. येते लक्षामध्ये. सो हे सर्वात एक महत्वाचं काम आहे. मतदारसंघाच्या सीमा ठरवण्यासाठी जे स्वतंत्र संस्था काम करत असते ते म्हणजे परिसीमन आयोग. दुसरं सर्वात महत्वाचं, आपल्याकडे पॉप्युलेशन होत असते, जनगणना होत असते. येते लक्षामध्ये. त्या जनगणनेमध्ये लोकसंख्येचा डेटा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि हे जेव्हा मतदारसंघाचे निश्चित करण्यात येतात, तर कुठला मतदारसंघ किती मोठा असायला पाहिजे किंवा कुठल्या राज्याला किती लोकसभेच्या सीट्स द्यायला पाहिजे, येते लक्षामध्ये. जसं की लोकसभेला उत्तर प्रदेशच्या 80 सीट्स आहेत आणि महाराष्ट्राला 48 लोकसभेच्या सीट्स दिसून येतात. मग हे कसं ठरवतं, तर हे लोकसंख्या जी आहे त्यांच्यानुसार जागांचं पुनर्वाटप केल्या जातं. लोकसंख्या म्हणजे जनगणनेचा जो अहवाल आला त्यानंतर डिलिमिटेशन कमिशन स्थापित करण्यात येतं आणि त्यांचं पुनर्वाटप केलं जातं. येते लक्षामध्ये. हा दुसरा पॉईंट झाला. तिसरा काय आहे, जर तुम्हाला माहित असेल तर एखादा उमेदवार एससी मतदारसंघातून निवडून आलेला असतो, एखादा उमेदवार एसटी मतदारसंघातून निवडून आलेला असतो. मग हे जे एसटी मतदारसंघ आहे ते राखीव ठेवण्याचं काम कोण करतं, ते आरक्षण कसं निश्चित होतं, सो त्या संबंधित सुद्धा हा डिलिमिटेशन कमिशन म्हणजे अर्थातच परिसीमन आयोग काम करत असतं. तुम्हाला लक्षात आलंय की काय आहे परिसीमन आयोग, त्याचं काय काम आहे, ठीक आहे. आता आपण पुढे बघूया, पुढे महत्वाचं काय आहे. तर मग हे डिलिमिटेशन कमिशन आहे, तर हे कुठे भारताच्या संसदेमध्ये सांगितलेलं आहे का, याला काही घटनात्मक आधार आहे का, सो निश्चितच याला घटनात्मक आधार आहे. आर्टिकल 82. आर्टिकल 82 काय सांगतो, तर प्रत्येक जनगणनेनंतर लोकसभेच्या जागांची पुनर्रचना करणे अनिवार्य आहे आणि हा घटनात्मक आधार मग परिसीमन आयोगासाठी आर्टिकल 82 मध्ये आपल्याला दिसून येतो. हे काही प्रिलिम्स फॅक्ट आहे जे तुम्हाला महत्वाचे, यावर एक क्वेश्चन विचारले जातात. आणि दुसरा महत्वाचा म्हणजे की आर्टिकल 170. आर्टिकल 170 मध्ये काय दिलेलं आहे, तर राज्याच्या विधानसभेची रचना दिलेली आहे, पण सोबतच
महत्वाचं म्हणजे लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघाचे समसमान प्रतिनिधित्व निश्चित करणे. बघा, शब्द लक्षात घ्या, समसमान प्रतिनिधित्व. आणि यासाठी सुद्धा हा डिलिमिटेशन कमिशन काम करत असतो आणि याचा हा घटनात्मक आधार मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्यानंतर काय की संसद, महत्वाचं म्हणजे संसद एक डिलिमिटेशन कायदा, परिसीमन आयोग कायदा काय करत असतो, आणत असतो आणि त्या कायद्याद्वारे हा परिसीमन आयोग स्थापित केला जातो. बरं, हा परिसीमन आयोग जर स्थापित करतात तर मग याच्यामध्ये कुठले कुठले सदस्य असतात, तर सुप्रीम कोर्टाचे जे निवृत्त न्यायाधीश आहे ते त्याचे अध्यक्ष असतात. ठीक आहे. दुसरं कोण असतात, तर जे निवडणूक आयुक्त आहे ते सुद्धा त्याचे सदस्य असतात आणि राज्याचे जे निवडणूक आयुक्त आहे त्यातील जे सदस्य आहे ते सुद्धा त्यातील सदस्य म्हणून अशी 3 लोक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रिलिम्स ओरिएंटेड जर प्रश्न आला तर हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. आपण चर्चा महत्वाची करणार आहोत की लोकसंख्या की राजकारण या परिसीमन आयोगाला धरून, पण त्यासाठी परिसीमन आयोग म्हणजे काय हे समजून घेणं सुद्धा, त्याला कायदेशीर आधार काय हे सुद्धा समजून घेणं अपेक्षित आहे. मग हा परिसीमन आयोग काय आत्ताच आलेला आहे का, तर नाही. यापूर्वी 4 वेळा या परिसीमन आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. 1952 ला, 1962 ला, त्यानंतर 1972 ला आणि 2002 ला असे 4 वेळा आपल्याला त्या ठिकाणी ते दिसून येतात. बघा, तर याची काय टाइमलाईन राहिलेली आहे, तर 1952 मध्ये पहिल्यांदा हा परिसीमन आयोग स्थापन करण्यात येतो, ज्यामध्ये लोकसभेच्या सीट्स, बघा कुठल्या सीट्स, लोकसभेच्या, आता लोकसभेच्या सीट्स आपल्याकडे किती आहे, तर 543 टोटल लोकसभेच्या सीट्स आहे. पण पहिल्या वेळेस किती होत्या, तर 494. या कोणी ठरवलेल्या होत्या, परिसीमन आयोग जो स्थापित करण्यात आलेला होता त्यांनी सांगितलेलं होतं, येते लक्षात. त्यानंतर 1963 ला डिलिमिटेशन कमिशन, जो कायदा आहे तो 1962 आहे, जे मी तुम्हाला 4 सांगितले ते कायदे आहेत त्या वर्षी पास झालेले, स्थापन करण्यात आला 1963 ला. आणि हा याचं महत्व काय आहे, तर राज्य पुनर्रचना आयोग आधी 1956च्या आसपास आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यानंतर काय झालेले की राज्यांची पुनर्रचना करण्यात आलेली होती आणि राज्यांची पुनर्रचना करण्यात आल्यानंतर मग हा परिसीमन आयोग स्थापन करण्यात आलेला होता, येते लक्षामध्ये. त्यानंतर 1973 ला नंबर ऑफ लोकसभा सीट्स, ज्या आधी किती होत्या 494 होत्या, त्या इन्क्रीज करण्यात आल्या 543 आणि ज्या आता प्रेझेंटच्या सीट्स आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. येते लक्षामध्ये कशा लोकसभेच्या सीट्स वाढवल्या कुठल्या. आता हे 1973 मध्ये का, कारण 1971 ला जनगणना झालेली होती. बघा, परिसीमन आयोग आणि जनगणनेचं एक महत्वाचं रिलेशन आहे, येते लक्षामध्ये. तो संबंध तिथे प्रस्थापित आपल्याला करता यायला पाहिजे, त्याच अनुषंगाने हा परिसीमन आयोग काम करत असतो. सो 1971च्या लोकसंख्येनुसार 543 सीट्स या लोकसभेच्या आपल्याला वाढलेल्या दिसतात. मग आता 1971चा लोकसंख्या घेतला त्यानंतर तर खूप लोकसंख्या म्हणजे काय म्हणतात, आपल्याला जनगणना आपल्याला दिसून येते, प्रत्येक 10 वर्षांनी जनगणना होत असते. मग 1971चा डेटा का रिलेव्हंट आहे अजून, मग 543च्या ज्या लोकसभाच्या ज्या सीट्स आहेत त्या इन्क्रीज का करण्यात आलेला नाही. बघा, आणि या जे बिल मध्ये आहे 131वा घटना दुरुस्ती विधेयक, त्यामध्येच काय होतं, तर या ज्या 543 सीट्स आहे त्या 850 वर वाढवण्याची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि याला विरोध करण्यात आलेला आहे, म्हणून हे बिल पडलेलं आहे. सो बघा, मग तुमच्या मनात प्रश्न आला की इन्क्रीज करायला काय हरकत आहे. हरकत याच्यासाठी आहे कारण नॉर्थ वर्सेस साऊथ आपल्याला त्या ठिकाणी डिबेट पाहायला मिळतं, जे आपण डिस्कस करणार आहोत. सध्या आपण हे समजून घेऊया, ठीक आहे. त्यानंतर 2000, आता हा जे 42वी घटना दुरुस्ती झालेली होती, घटना दुरुस्ती परीक्षेला विचारू शकतात, 42वी घटना दुरुस्ती 1976 ला झालेली होती, त्यानुसार काय आहे, तर 2000 पर्यंत, कधीपर्यंत, 2000 पर्यंत या जागा फ्रीज करण्यात आलेल्या होत्या, ज्या 543 आहे, येते लक्षामध्ये. त्यानंतर सोबत आपल्याला एक 84वी घटना दुरुस्ती पाहायला मिळते, जी घटना दुरुस्ती 2001 मध्ये झालेली दिसते. त्यांनी काय म्हटलेलं आहे, लोकसभेच्या जागा तेवढ्याच ठेवलेल्या आहे 543, फक्त जे मतदारसंघाच्या ज्या बाउंड्रीज असतात, बघा छोटे छोटे तुम्हाला इथे दिसतात, त्या बाउंड्रीज अल्टर करण्यासाठीची परमिशन त्या ठिकाणी देण्यात आलेली होती, पण जागा लोकसभेच्या तेवढ्याच ठेवण्यात आलेल्या होत्या. आणि 2001 ला सुद्धा अजून फ्रीज करण्यात आलेलं होतं आणि जागा तेवढ्याच ठेवलेल्या होत्या, पण कॉन्स्टिट्यूशनची जी बाउंड्रीज आहे ती अल्टर करण्यासाठी तिथे काय
अलाव केलेलं होतं. येते लक्षामध्ये. सो 87वी घटना दुरुस्ती सुद्धा त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळते. एक काय आहे 43वी, दुसरी काय म्हटलं 84वी, राईट. हा, आणि तिसरी 87वी. या 3 घटना दुरुस्त्या त्या ठिकाणी परीक्षेला सुद्धा महत्वाच्या आपल्यासाठी असू शकतात. यामध्ये 1991 ची जे पॉप्युलेशन आहे ती लक्षात घेतलेली होती आणि याच्यामध्ये 2001 ची जे पॉप्युलेशन आहे ती लक्षात घेतलेली होती फक्त बाउंड्रीज अल्टर करण्यासाठी. येते लक्षामध्ये. हा या परिसीमन आयोगाचा इतिहास राहिलेला आहे, टाइमलाईन राहिलेली आहे. येते लक्षात. आता बघा, सगळ्यात महत्वाची चर्चा आपण इथे करणार आहोत की डिलिमिटेशन हे महत्वाचं का असतं. तर वन सिटीजन वन व्हॅल्यू आणि वन वोट, किंवा वन सिटीजन वन वोट आणि वन व्हॅल्यू, म्हणजे एक नागरिक एका नागरिकाला एक मताची एका नागरिकाचं एक मत आणि त्याच्या मताला एकच किंमत असायला पाहिजे. या अनुसार त्याला आपण काय म्हणतो, इक्वल रिप्रेझेंटेशन किंवा समान प्रतिनिधित्व. समान प्रतिनिधित्व त्या ठिकाणी असायला पाहिजे आणि याच अनुषंगाने हा डिलिमिटेशन कमिशन काम करत असतो. बघा, मतदारसंघ ए आहे, मतदारसंघ बी आहे. आपण मतदारसंघ बघून घेतलेले होते. तो एखाद्या मतदारसंघामध्ये जर तिथली लोकसंख्या 20 लाख असेल आणि एका मतदारसंघाची लोकसंख्या जर 10 लाख असेल, पण आपण प्रत्येक मतदारसंघामधून किती प्रतिनिधित्व पाठवत असतो? एकच प्रतिनिधित्व पाठवत असतो. आपल्या मतदारसंघाचा एकच खासदार असतो. पण काही खासदार हा 20 लाखातून आलेला असतो, काही खासदार हा 10 लाखातून आलेला असतो. आणि म्हणून हे समान प्रतिनिधित्व त्या ठिकाणी कसं करता येईल या अनुषंगाने हा डिलिमिटेशन महत्वाचा असतो. तो त्याचा अभ्यास करत असतो आणि त्यानुसार लोकसंख्येनुसार तुमचा जिओग्राफिकल एरिया काय आहे आणि कशी समसमान विभागणी त्या ठिकाणी करण्यात यावी, कसं समान प्रतिनिधित्व अश्युअर करता येईल, या पद्धतीने हा डिलिमिटेशन महत्वाचा आहे. दुसरा महत्वाचा काय, तर लोकशाहीमध्ये न्याय. बघा, आपल्याकडे लोकशाहीचा जर कॉन्सेप्ट असेल तर जस्टिसचा कॉन्सेप्ट सुद्धा महत्वाचा आहे. येते लक्षामध्ये. सो या लोकशाही न्याय म्हणजेच की फेअरनेस इन डेमोक्रेसी त्या ठिकाणी पार पडायला हवं, म्हणजे प्रत्येकाला न्याय मिळाला हवा, त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा डिलिमिटेशन महत्वाचा आहे. तिसरं काय आहे, तर बदलत्या लोकसंख्येला प्रतिसाद. तुम्हाला माहिती आहे की पॉप्युलेशन आपल्याला वाढताना दिसते. येते लक्षामध्ये. कारण पॉप्युलेशन कंट्रोल हा तितक्या इफेक्टिव्हली आपण केलेला नाही, केलेला आहे पण लोकसंख्येमध्ये वाढ होतानाच दिसते. बघा, भाग ए आहे ग्रामीण भाग, ठीक आहे, याला आपण रुरल म्हणू आणि याला आपण अर्बन म्हणू. भाग जो बी आहे तो अर्बन आहे. तो ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर हा कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. रोजगार असू दे किंवा नोकरी असू दे किंवा जगण्यासाठीचं जे साधन आहे ते शहरांकडे अवेलेबल असल्यामुळं ही जे स्थलांतर आहे ए कडून बी कडे किंवा ग्रामीण कडून शहराकडे होताना आपल्याला दिसतंय. आणि मग त्यांनी काय होतं, तर ही जी ग्रामीण पॉप्युलेशन आहे ती कमी होताना दिसते आणि शहरांकडे पॉप्युलेशन जास्त होताना दिसते. मग मतदारसंघावर सुद्धा त्याचा परिणाम होईल की नाही? अर्थातच होणार आहे. आणि मग हे डायनॅमिक ऍडजस्टमेंट करण्याचं जे काम आहे हे कोण करत असतं? डिलिमिटेशन कमिशन करत असतं आणि त्याच्यासाठी हे डिलिमिटेशन महत्वाचं आहे. हा परिसीमन आयोग महत्वाचा आहे. येते लक्षामध्ये. आणि जे पॉप्युलेशन जे दरवर्षी आपण जनगणना करत असतो, काय करत असतो? जनगणना जी करत असतो त्यामध्ये लोकसंख्या वाढीव स्वरूपात आपल्याला दिसून येते आणि त्याला त्या पद्धतीने रिऍडजस्टमेंट करून योग्य प्रतिनिधित्व त्या ठिकाणी जायला हवं. यासाठी सुद्धा हे डिलिमिटेशन महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं संघ राज्य संतुलन, ज्याला आपण फेडरल बॅलन्स म्हणतो. आपल्याकडे माहिती आहे की एक फेडरल स्ट्रक्चर आहे. आर्टिकल 1 मध्ये आपल्याला माहिती आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट, म्हणजे भारत हा राज्यांचा संघ आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्याला वरती पाहायला मिळते आणि खाली आपल्याला स्टेट गव्हर्नमेंट पाहायला मिळते. इथे लक्षात, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि खाली काय असतं? स्टेट गव्हर्नमेंट, बरोबर. आणि हे दोन्ही मिळून भारताच्या नागरिकांसाठी पॉलिसी बनवत असतात. आणि या पॉलिसी बनवण्यामध्ये जर डिलिमिटेशन कमिशन समजा आपल्याकडे काम करत आहे, तर तो काय करतो? राज्यांच्या ज्या काही लोकसभेच्या सीट्स असतील किंवा विधानसभेच्या सीट्स असतील त्या कशा स्वरूपाच्या असायला पाहिजे?
सो याचं सुद्धा एक बॅलन्स बनणं महत्वाचं असतं, राईट. कारण हे जे प्रतिनिधी आहे ते संसदेमध्ये जात असतात, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ते जातील काही लोक त्यामध्ये, आणि त्यामध्ये पॉलिसी मेकिंगसाठी संतुलन असणं आवश्यक आहे. त्यासाठी हे डिलिमिटेशन मध्ये सुद्धा संतुलन असणं आवश्यक आहे. हा संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या अनुषंगाने हे याचं महत्व आहे. मग आपलं जे टायटल होतं की परिसीमन आयोग, लोकसंख्या की राजकारण, हे आता आपण या ठिकाणी डिस्कस करू. कारण आपल्याकडे प्रश्न काय आहे, तर जास्त लोकसंख्या म्हणजे जास्त जागा का, येते लक्षामध्ये. कारण उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रामध्ये 48 जागा, आणि साऊथ मध्ये गेलं तर काही कमी जास्त स्वरूपाच्या आपल्याला लोकसभेच्या सीट्स पाहायला मिळतात. मग यामुळं काय आहे, एक अजून डिबेट मोठी हीच आहे की नॉर्थ वर्सेस साऊथ. कारण एक टोटल फर्टिलिटी रेट नावाचा कॉन्सेप्ट आपल्याला पॉप्युलेशन मध्ये पाहायला मिळतो. काय असतो टोटल फर्टिलिटी रेट, तर बघा साऊथ आणि नॉर्थ मधली जर काही बिहार आणि उत्तर प्रदेश सारखी राज्य जर पाहिली तर त्याचा फर्टिलिटी रेट 3.0, 2.7 यासारखा बिहार आणि उत्तर प्रदेशचा टोटल फर्टिलिटी रेट पाहायला मिळतो. आणि मग साऊथचा रेट काय पाहायला मिळतो, तर 1.6च्या आसपास, 1.3च्या आसपास हा साऊथ कडील राज्यांचा टोटल फर्टिलिटी रेट आहे. आणि भारताचा, इंडियाचा ऍव्हरेज टोटल फर्टिलिटी रेट काय आहे, 2.1 और 2.0 अशा पद्धतीचा पाहायला मिळतो. मग यांनी हा टोटल फर्टिलिटी रेट कमी केलेला आहे, ठीक आहे, आणि नॉर्थनी टोटल फर्टिलिटी रेट हा वाढीव स्वरूपात आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे अर्थातच की लोकसंख्येवरचं जे नियंत्रण आहे ते नॉर्थ वाल्यांनी तेवढ्या इफेक्टिव्हली घेतलेलं नाही आहे, साऊथ वाल्यांनी त्यावर काम केलेलं आहे. आणि म्हणूनच पॉप्युलेशन कंट्रोल करणाऱ्या राज्यांचं काय, हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो. कारण त्या ज्या बिलमध्ये आहे, ज्या लोकसभेच्या सीट्स आहे त्या किती आहे, तर 850 करण्याची तरतूद त्या ठिकाणी दिसून येत होती. आता प्रेझेंट किती आहे, 543 आहे. याच्यावरून ते इन्क्रीज करणार होते 850 वर. आणि मग यामध्ये काय होणार होतं की नॉर्थ वाल्या स्टेटना जे आहे या जास्त लोकसभेच्या सीट्स मिळण्यात आलेल्या असत्या, कंपॅरेटिव्हली ज्या साऊथ कडले स्टेट आहे त्यांचा शेअर कमी राहिलेला असता. बघा मी त्या दिवशी सुद्धा सांगितलेलं होतं, तर 77% इन्क्रीज हे कुठे झालेलं असतं, नॉर्थ वाल्या स्टेटकडे झालेला असता, आणि फक्त 33% इन्क्रीज हा कोणाला मिळाला असता, साऊथ कडे मिळालेला असता. पण जनरली पॉप्युलेशन कंट्रोलवर काम कोणी केलेलं आहे, तर साऊथ वाल्या राज्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून याच्या मागे काही राजकारण आहे का, हे सुद्धा समजून घेणं अपेक्षित आहे. उत्तर भारत जास्त लोकसंख्या जास्त जागा, आणि दक्षिण भारत पॉप्युलेशन कंट्रोल कमी केलं, त्यामुळे मग कमी जागा त्यांना मिळणार आणि तो फटका त्यामध्ये बसणार आहे. सोबतच महत्वाचं काय आहे, तर जीडीपी मध्ये जो टॅक्सेसचा जो शेअर आहे तो साऊथ वाल्या राज्यांचा कंपॅरेटिव्हली नॉर्थ वाल्यांपेक्षा जास्त पाहायला मिळतो. आणि प्रतिनिधित्व जर कमी जात असेल तो ही सुद्धा महत्वाची डिबेट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मग हे डिबेट पाहायला मिळत असताना याचे संभाव्य परिणाम काय होतील, तर संसदेतील सत्ता समीकरणात बदल होईल. बघा हे जे बिल आणलेलं होतं, बेंगॉल इलेक्शन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समोर दिसतात, किंवा 2029 ला जे इलेक्शन होणार आहे ना, महिला आरक्षणाच्या नावाखाली जागा वाढवणं, 850 ज्या जागा वाढवण्यात येणार आहे, तर त्यामध्ये तो सुद्धा अँगल महत्वाचा आहे. आणि आफ्टर ऑल लोकशाही जी असते ही काय असते, इट्स अ नंबर गेम, राईट. म्हणजे हा नंबरचा गेम आहे. कारण बहुमत त्या ठिकाणी सरकार बनवायला आवश्यक असतं, आणि म्हणूनच संसदेत सत्ता कोण स्थापन करणार, ज्याच्याकडे जास्त लोकसंख्या बळ आहे, जास्त उमेदवार ज्यांचे निवडून आलेले आहे. आणि मग अशात जर नॉर्थ कडे जर एका विशिष्ट पार्टीचा जर होल्ड असेल, सो इन्क्रीज झालेला जो लोकसभेच्या ज्या सीट्स आहेत त्याच्या ज्या नंबर्स आहेत, तो सुद्धा फायदा कोणाला मिळणार आहे, मग त्या स्टेटला मिळणार आहे. आणि संसदेमध्ये सत्ता सुद्धा त्यांची स्थापित होईल का, मग अशातच साऊथ वाल्यांचं काय, सो हे समीकरणासाठी सुद्धा हा अँगल आपल्याला बघणं आवश्यक आहे. दुसरं काय की संघ राज्य संतुलन बिघडू शकते. बघा सेंट्रल गव्हर्नमेंट जर वेगळी असेल आणि स्टेट गव्हर्नमेंट जर वेगळी असेल, बघा इथे हा स्टेटचा हात तुम्हाला दिसतो आणि हा नॅशनलचा, म्हणजे युनियन गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन साठी या दोघांचंही संतुलन असणं खूप आवश्यक असतं, येते लक्षामध्ये. आणि मग हे जर परिसीमन आयोग त्या ठिकाणी लागू करत असेल आणि जागांची वाढ करण्यात येत असेल,
तर निश्चितच काही राज्यांचा जो रोष आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटला ओढून घ्यावा लागेल आणि तो रोष सेंट्रल गव्हर्नमेंट ओढून घेतील आणि काही रोष हा स्टेट गव्हर्नमेंट ओढून घेतील. सो त्यांच्यामध्ये संतुलन हे डिसबॅलन्स होईल आणि याचा जो परिणाम आहे हा सामान्य नागरिकांना काही स्कीम्स असतील, काही त्या पॉलिसी असतील, त्यावर सुद्धा सामान्य नागरिकांवर त्यांचा इम्पॅक्ट पाहायला मिळेल. म्हणून हे फेडरल स्ट्रक्चर जे आहे ते बॅलन्स असणं खूप महत्वाचं असतं. सो हा सुद्धा एक परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि तिसरं महत्वाचं काय आहे तर राजकीय तणाव वाढू शकतो. तुम्हाला माहित आहे की अपोजिशननी, तुम्ही जर ती डिबेट बघितली असेल तर अपोजिशनने त्याला अपोजच केलेला आहे, नुसता अपोजच केलेला नाही आहे, त्याच्या मागे कारणे सुद्धा त्यांनी दिलेले आहे. कारण नारी शक्ती वंदन अधिनियम जे 2023 ला पारित करण्यात आलेलं होतं त्यामध्ये अपोजिशननी त्यांना जे गव्हर्नमेंटला आहे, प्रेझेंट गव्हर्नमेंटला, त्यांना समर्थन केलेलं होतं. आता यांचं म्हणणं काय आहे की आमचा नारी शक्ती वंदन अधिनियमला विरोध नाही आहे, विरोध आहे. हे जे डिलिमिटेशन कमिशन तुम्ही स्थापन करणार आहे आणि त्यामध्ये जे जागा वाढ करणार आहे त्यामध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन त्या ठिकाणी दिसून येणार नाही आणि त्याचा फायदा हा प्रेझेंट गव्हर्नमेंटला जास्त होईल आणि त्याच्यामुळे कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा या संबंधित ते बिल त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणून तो विरोध त्या ठिकाणी झालेला आहे. आणि हे बिल काय आहे त्या ठिकाणी पास होऊ शकलेलं नाही आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हे डिलिमिटेशन कमिशन. म्हणून आपण या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा केलेली आहे. फॅक्ट्स काय आहे, प्रिलिम्स ओरिएंटेड काय आहे, मेन्स ओरिएंटेड काय आहे आणि एक जनरल अंडरस्टँडिंग आपल्याला कशा पद्धतीची असायला पाहिजे या अनुषंगाने आपण हे विश्लेषण केलेलं आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल आणि याच पद्धतीची जर अनालिटिकल स्वरूपात तुम्हाला एमपीएससी मेन्स एमपीएससी राज्यसेवेसाठी जर तयारी करायची असेल तर समर्पण बॅच आम्ही या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. अगदी माफक दरात 29,999 रुपयात तुम्हाला ती उपलब्ध आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा स्वरूपाची ही बॅच असणार आहे. याची वैशिष्ट्य प्रिलिम्स प्लस मेन्स, लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग असणार आहे आणि सर्वात महत्वाचं लाईफ टाईम व्हॅलिडिटी या ठिकाणी असणार आहे. तुमचं जोपर्यंत सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत याची व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहे. तुम्हाला यामध्ये सुद्धा जर कन्सेशन लागत असेल तर तुम्ही माझा कुपन कोड यूज करू शकता, प्रतीक सर म्हणून. यामध्ये तुम्हाला कन्सेशन सुद्धा मिळणार आणि एऑन आयएसचा ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर वरून, गुगल प्ले स्टोर वरून आणि ऍप स्टोर वरून, ज्यामध्ये हाय इल नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक्सचा कव्हरेज असणार आहे. करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस आणि क्विज सुद्धा पाहायला मिळणार आहे. तुम्हाला जर नोट्स लागत असतील तर आमच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. हा QR कोड स्कॅन करून आणि अधिक इन्क्वायरीसाठी तुम्ही ऑफिसच्या नंबरवर संपर्क साधू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडला असेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून नवीन नवीन टॉपिक तुमच्यासाठी जे मी घेऊन येणार आहे ते तुम्हाला तुमच्या फीडवर अवेलेबल होतील. सो आता सध्या इथेच थांबूया. थँक्यू.